बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। विकासाचं बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी अनेक नेते मंडळी आणि पॉलिसी रिसर्च स्टडीसाठी अनेक मान्यवर बारामतीमध्ये सातत्याने येत असतात। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अमराई या झोपडपट्टी भागात विकासाची प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये आभासी विकास केला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। बारामतीचा आभासी विकास, रोजगारासह पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर, मध्यवर्ती भागातील स्थानिकांचे गंभीर आरोप। सध्या बारामती नगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलं। अशातच बारामतीच्या विकासाची दुसरी बाजू आता समोर येऊ लागली आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या आमराई या झोपडपट्टी भागात विकासच झाला नसल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी लगावलाय। निवडणुका आल्या की मतं मागायची आणि 5 वर्ष लोकांकडे ढुंकूनही पाहायचं नाही असा संताप स्थानिक नागरिकांमध्ये। येणाऱ्या निवडणुकीत देखील ही संतापाची लाट दिसून येईल असं देखील स्थानिकांनी सांगितलंय। 3000 कोटीचा जो निधी आणलेला आहे तो बिगोन रोडला आणलेला आहे आणि नुसते फक्त रोड दाखवलेले आहे। तिथल्या मूलभूत तत्वांवरती या ठिकाणी विकास झालेला नाही। इथल्या शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, वंचित या सर्व लोकांसाठी इथं कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही। इथल्या दलित वस्त्या बाकास करण्याचं काम इथल्या नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळं इथं कुठल्याही पद्धतीनं तसा निधी आलेला नाही आणि तो खर्च देखील झाला नाही। त्या उलट इथला दलित वस्तीचा निधी दुसरीकडे वापरला जातो। यावेळी स्थानिक महिलांनी देखील संताप व्यक्त करत आमचा विकास झाला असता तर आम्ही अडकून पडलो असतो का असा सवाल उपस्थित केलाय। आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या 2 ते 3 पिढ्यांपासून प्रलंबित आहे। दादांनी जर 3000 कोटी आणले असते तर आमचा विकास झाला नसता का असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केलाय। काय झालाय विकास? आमचा विकास झाला असता तरी एवढा दिवस इथं 2 पिढ्या गेल्या, ह्या पिढीत पडलो असतो का आम्ही? असं त्यांनी आमचा निधी केला असता पडलो असतो का आम्ही अशा झोपडपट्टीत? आमचं घर बघा, घराची व्यवस्था बघा, एवढ्याशा घरात आम्ही कसं राहत असं? आमची काहीच नाही इथं सोयी काय करायचं? इथं केलंय रोडचं काम, आमच्या इकडे केलंय का? आता त्यांना गरज आहे मतामुळे येते तिकडं, ना तर आमच्या इकडे कोणी येत नाही। तर सगळ्यात मोठा प्रश्न रोजगाराचा असून मुलांनी शिक्षण घेऊनही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे आम्ही कोणाला निवडून द्यावं हे आता ठरवलेलं असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। आमची लेकरं बाळ मोठाली असताना कामाधंद्याला लावत नाही, ती लक्ष देत नाही, ती फक्त 5 वर्ष आधी येतात, 5 वर्ष झालं की झाला विषय मिटला आमचा। आमच्याकडे काय दखल देत नाहीत आणि पैशात आम्हाला मोजतात, पैसे देऊन आम्हाला काहीतरी ही देतात, काय मतदान करा, एवढं पैसे देतो, ते देतो, तुमचं आई करतो, ते करतो, आम्हाला काही करत नाहीत। आमचं पाऊस आला म्हणजे घरातनं पाणी शिरतंय, हेच सगळं केलंय, दारात काही सुद्धा नाही। कोणाला दिलं 3 कोटी हजाराचं हे केलेलं? काय केलंय काय गरिबाईसाठी? काय सुद्धा केलं नाही। काम जरी केली तरी खाडं नसलं तरी खाडं लावत्यात झाडायला। घर सगळे खाली गेलेले आहेत, कोणी लक्ष देत नाही, काय नाही। 100-15 दिवसाला 8 दिवसाला तुंबतोय। नगरपालिकेला सांगितलं नगरपालिके काही येत नाही, काय लावतो म्हणतात, पण कोणी काही दखल बिकल काही घेत नाही। एकंदरीतच काय तर या सगळ्या प्रकारामुळे आता बारामतीचा सर्वांगीण विकास झालाय का असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। अजित पवारांच्या माध्यमातून काही ठराविक भागांचाच विकास केला जात असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तरी अजित पवारांच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।